हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण पाहणार आहोत होममेड सॅरलॅक्स फॉर 6 months प्लस बेबी. सो हे सॅरलॅक तुम्ही इझिली कुठेही घेऊन जाऊ शकता. रिसेंटली मी ट्रॅव्हल केलं आहे, जसं की मी माझ्या माहेरी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर ना खूप आळशी होऊन जाते मी. सो मे बी तुम्ही पण होत असाल. सो अशा वेळी ना आपल्याला पटकन बाळासाठी काहीतरी खाऊ बनवायचा असतो. सो हे सॅरलॅक मला खूप यूज झालं. जसं की पटकन बॉईल करायचं गरम पाण्यामध्ये आणि इझिली बाळाला देऊन टाकायचं. याच्यामध्ये कोणतंही मॅश फ्रूट आपण घालू शकतो किंवा असंही दिलं बाळाला तरीही चालतं. सो याची रेसिपी आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज बनवूया बाळासाठी होममेड सॅरलॅक. जर तुमचं बाळ 6 months प्लस असेल तर तुम्ही हे सॅरलॅक बाळाला इझिली देऊ शकता. सो सॅरलॅक बनवण्यासाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि 1/2 कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि 1/2 कप मूग डाळ. या दोन्ही डाळीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं, म्हणून मी त्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही सालीची डाळी देखील घेऊ शकता. हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. कोणत्या पण धान्यावर, जर ते घरचं असो किंवा बाहेरचं, त्याच्यावरती पेस्टिसाइड लावलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून कचरा किंवा कोणतंही औषध किंवा काय पावडर लावलेली असेल ते निघून जाईल. सो इथे 1 ते 2 पाण्याने मी सर्व मिश्रण धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका सुती कापडावरती याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं, जेणेकरून हे सुकेल. तुम्हाला हवं तर तुम्ही याला उन्हामध्ये देखील वाळवू शकता. मी उन्हामध्ये नाही वाळवत आहे, मी घरामध्ये फॅनच्या खाली सुकवत आहे, कारण ते इझिली फॅन खाली सुकतं. 1 दिवस ठेवा किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 तास ठेवा, व्यवस्थित सुकेल. मी याला 1 दिवस पूर्ण ठेवलं होतं, जेणेकरून हे व्यवस्थित कडकडीत सुकलं आणि दुसऱ्या दिवशी मी सॅरलॅक बनवायला घेतलं. तुम्ही पाहू शकता किती छान ड्राय झालंय. आता याच्यासोबत आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. सो मी इथे घेतलेले आहेत 8 बदाम, 5 काजू आणि 2 चमचे पंपकिन सीड्स. नॉर्मली काजूची बाळाला ॲलर्जी असू शकते, सो तुम्हाला प्रत्येक पदार्थ हा चेक करायचा आहे आणि मगच बाळाला द्यायचा आहे. म्हणून आधी बाळाला ॲलर्जी आहे की नाही हे तुम्ही एकदा बाळाला देऊन बघा आणि मगच यामध्ये ॲड करा. त्यासोबतच मी हे ड्रायफ्रुट्स भाजून घेते, जेणेकरून ते थोडेसे कडक होतील आणि इझिली वाटले जातील. ड्रायफ्रुट्स भाजताना गॅस हा मंद ठेवा, जेणेकरून ते करपणार नाहीत. त्यानंतर आपलं हे सुकलेलं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि याला मस्तपैकी वाटून घेऊयात. जर तुमचं मिश्रण व्यवस्थित ड्राय झालेलं नसेल तर तुम्ही याला कढईमध्ये थोडंसं गरम करू शकता. तुम्ही पाहू शकता किती छान पेस्ट तयार झाली आहे. बट ह्याला थोडंसं अजून वाटायला हवं. बट त्याआधी आपण भाजलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड करूयात. त्यानंतर पुन्हा एकदा मी वाटून घेतलंय आणि याची छान पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट तयार केली आहे मी. याचा टेक्स्चर एकदम रव्यासारखा आहे, जो आपला मोठा रवा असतो ना तशा पद्धतीचं. एकदम पिठासारखं नाही करायचं, बिकॉज बाळाला टेक्स्चर सुद्धा समजायला हवं. आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेते आणि थोडा वेळ थंड करायला ठेवते. हे सॅरलॅक 6 months प्लस बेबीसाठी आहे. जर तुमचं बाळ 8 प्लस किंवा 9 प्लस असेल तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी थोडीशी जाड ठेवा, म्हणजेच रव्यापेक्षा थोडंसं जाडसर वाटा, जेणेकरून बाळाला ते टेक्स्चर सुद्धा समजेल. त्यानंतर कोणत्याही प्लास्टिकच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता. मी याला प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरत आहे, बिकॉज मी सध्या ट्रॅव्हल करणार आहे, सो मला ते ट्रॅव्हलिंगमध्ये इझी पडेल. याला फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही. हे 15 ते 20 दिवस बाहेर आरामात टिकतं. त्याच्यापेक्षा जास्तही टिकू शकतं, बिकॉज आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी घातलेलं नाहीये. जेव्हा पण तुम्हाला सॅरलॅक बनवायचं असेल तेव्हा एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी गरम होण्याच्या आधी यामधला 1 चमचा सॅरलॅक यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शक्यतो थंड पाण्यामध्येच मिक्स करा, जेणेकरून गुठळ्या होत नाहीत. आणि याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं. तुम्हाला हवी तशी याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मी इतकं पातळ बाळासाठी ठेवतेय. त्यासोबतच यामध्ये तुमच्या आवडीचं कोणतंही फ्रूट तुम्ही घालू शकता. मी जास्त करून बनाना ॲड करते, जेणेकरून ते बाळाच्या वेट गेनसाठी सुद्धा हेल्प करतं. 5 ते 7 मिनिटानंतर याला एका बाउलमध्ये काढून घ्या. थोडंसं थंड करा आणि मग कोणताही फ्रूट ॲड करा आणि बाळाला द्या. मी नॉर्मली अशा पद्धतीचं सॅरलॅक बाळासाठी बनवून ठेवलंय. हे सॅरलॅक खूप इझी आहे बनवण्यासाठी, त्यासोबतच ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल आणि जर तुमच्याकडे केटल वगैरे असेल तर तुम्ही ते इझिली बाळाला बनवून देऊ शकता. आणि यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आपण ॲड केलेलं नाहीये, सो एकदम सेफ आहे. मी आयन्सला सुद्धा अशा पद्धतीचं सॅरलॅक नेहमी बनवायचे आणि शनैसाठी सुद्धा मी हेच ट्राय करते. ही सॅरलॅकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि माझे इतरही काही व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला बाकीच्या इतर पदार्थांची रेसिपी देखील मिळेल. जसं की बाळाला स्टार्टिंगमध्ये सॉलिडमध्ये आपण कोणते कोणते पदार्थ देऊ शकतो वगैरे, मी त्या रेसिपी सुद्धा माझ्या इंस्टाग्राम पेजवरती शेअर केलेल्या आहेत. तुम्ही नक्की जाऊन पहा. सो ही होती सॅरलॅकची रेसिपी. खूप इझी आणि सिंपल, आणि याने बाळाचं वेट गेन सुद्धा होतं.
सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.